तर तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की मी एवढी नटून-थटून कुठे चालली आहे? तर जय शिवराय मंडळी. तर मी निघालेली आहे अशा ठिकाणी जिथे मी या देवीचं दर्शन करून दुसऱ्या देवीकडे निघाली. आणि ही नदी बघितल्यावर तुम्हाला तर माहीतच आहे की मी कुठे आली आहे. तर मी आलेली आहे आपलं विदर्भाचं पंढरपूर म्हणजेच आपलं कौंडण्यपूर. तर लोक इथे येतात अधिक मास मध्ये त्यांचे पाप धुण्यासाठी आणि मी काही पाप धुतले नाही राव, कारण माझे पापच मला धुवून टाकतात. तर इथे मस्त देवांची पूजा वगैरे करून नंतर मग मी हे अर्पण केलं गंगेला. आणि आपण काही आंघोळ बिंघोळ केली नाही, त्यामुळे इथे पायच धुवून घेतलेले मी. आणि इथे एवढ्या जास्त प्रमाणात गर्दी होती की खूपच जास्त. तर या अधिक मास मध्ये तुम्ही पण कौंडण्यपूरला गेलेले आहात का? आणि नंतर आम्ही देवीचं दर्शन वगैरे करून घेतलं. तर आपल्या कौंडण्यपूरच्या सिरीजमध्ये 5-6 पार्ट तर येणारच आणि यात पूर्ण इन्फॉर्मेशन असणार आहे. आणि तुम्हाला पण कौंडण्यपूरची हिस्ट्री जाणून घ्यायची असेल तर लगेच फॉलो करा. तर कौंडण्यपूरला आलो आणि कच्चा चिवडा नाही खाल्ला असं तर होऊच नाही शकत. नंतर आम्ही आलो आपल्या आर्वीच्या खाटूश्यामजीच्या मंदिरात. आणि आपल्या खाटूश्यामजीच्या पण मंदिराचा तुम्हाला फुल व्लॉग बघायचा असेल तर लगेच फॉलो करा. आणि आपल्या आर्वीतलं खाटूश्यामजीचं मंदिर तर एवढं सुंदर होतं की खूपच जास्त भारी. हे खाटूश्यामजीचं मंदिर तुम्ही बघितलं आहेत का? तर मला नक्की सांगा. येऊन तुमचं पण मन अगदी प्रसन्न झालं का? ते कमेंट मध्ये नक्की सांगा. चला तर मग सो बाय.